नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोपरोली गावात MMRDAच्या मार्किंग विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन. काळे पिवळे मार्किंग जाळून निषेध. नवी मुंबईतील कामोठे परिसरात पोलिसांनी राबवले कॉम्बिंग ऑपरेशन. हॉटेल लॉजेसची तपासणी, संशयितांची पोलिसांकडून चौकशी. रत्नागिरीत प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी धडक कारवाई. नगर परिषदेकडून दुकानांची अचानक तपासणी. आणि महाड तालुक्यातील बिरवाडी येथे पंचक्रोशीतील भैरी देवाची यात्रा संपन्न. देवकाठ्या आणि पालख्यांचे आकर्षण. पाहुयात सविस्तर वृत्त. उरण तालुक्यातील कोपरोली गावात MMRDAच्या मार्किंग विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. MMRDAने कोपरोली गावाच्या वेशीवर काळे पिवळे मार्किंग केल्यानंतर गुरुवारी ग्रामस्थ आणि सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते एकत्र येत निषेध व्यक्त केला. संतप्त ग्रामस्थांनी या मार्किंगवर काळे फासून टायर जाळत सरकार आणि MMRDA विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामस्थांनी शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत जमीन संपादनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. MMRDA KC नवनगर विरोधी समितीचे सरचिटणीस रुपेश पाटील यांनी तिसऱ्या मुंबईसाठी जाहीर केलेल्या भूसंपादन धोरणावर टीका केली आहे. हे धोरण शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मूळ गावठाणाबाहेर घरांना सनद देऊन सुरक्षित करण्याची आणि 500 मीटरपर्यंत गावठाण क्षेत्र जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी संघटित राहून संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा देत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली. या सरकारनं, राज्य सरकारनं तिसऱ्या मुंबईच्या निमित्तानं इथल्या 124 गावांची, उरण पेण पनवेल तालुक्यातील 124 गावांची जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतलाय आणि सरकारच्या या निर्णयाचा तीव्र जाहीर निषेध आम्ही करतो. पण 25,000 हरकती घेऊन देखील आमच्या हरकतीवर सुनावणी न घेता या ठिकाणी गावोगावी अशा पद्धतीचं मार्किंग करून सर्वेक्षण सुरू आहे. MMRDA प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो, राज्य सरकारचा धिक्कार करतो. ही शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे. सरकारने यातून शहाणपणा घ्यावं आणि जो अट्टहास लावलाय जमीन संपादनाचा, तो अट्टहास निश्चितपणे शेतकऱ्यांचा प्रतिकार संघर्ष पाहून निश्चितपणे सरकारने मागे घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि आमची जी गावं आहेत, गावठाण बाहेरची जी घरं आहेत, आमची गावं आहेत आणि आमची जमीन ही वाचली पाहिजे. घरांचं संरक्षण झालं पाहिजे, घरांना सनद मिळाली पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड मिळाले पाहिजे. आणि गावठाण जे आहे ते मूळ गावठाणापासून किमान 500 मीटरपर्यंत त्यामुळे मिळालं पाहिजे आणि शेवटचं घर सुरक्षित झालं पाहिजे. नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 34 परिसरात गॅस गळतीची घटना घडल्याने काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामादरम्यान गॅस लाईनला धक्का लागल्याने ही घटना घडली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. कामोठे सेक्टर 34 येथे सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामादरम्यान अचानक गॅस लाईन फुटल्याने गॅस गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत गॅस गळतीच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली. आपत्कालीन पथकाने देखील घटनास्थळी धाव घेत गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले. या दरम्यान स्थानिक समाजसेवक रवी गोवार यांनी देखील घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. प्रशासनाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नवी मुंबईतील कामोठे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम पार पडली. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध ठिकाणी अचानक तपासणी करण्यात आली. या ऑपरेशन दरम्यान संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, लॉजेस तसेच गर्दीच्या भागांमध्ये देखील तपासणी राबवली. यामुळे परिसरात पोलिसांची उपस्थिती वाढल्याचं दिसून आलं. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. कामोठे पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. दरम्यान नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं.
रत्नागिरी शहरात प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी नगर परिषदेकडून धडक कारवाई करण्यात आली। शहरातील विविध भागांमध्ये तपासणी मोहीम राबवत नगर परिषदेच्या पथकाने तब्बल 26 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या। शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत असल्याच्या तक्रारीनंतर नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली। नगर परिषदेच्या पथकाने विविध दुकाने, बाजारपेठा आणि व्यापारी आस्थापनांची अचानक तपासणी केली। यावेळी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असल्याने राज्य सरकारने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे। या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत। दरम्यान नगर परिषद प्रशासनाने व्यापाऱ्यांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। भविष्यातही अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। खेड तालुक्यातील वेरळ येथे घराकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट मुंबई-गोवा महामार्ग रोखल्याची घटना घडली आहे। गुरुवारी सायंकाळी सुमारे 7:15 दरम्यान हा प्रकार घडला असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार वेरळ येथील हॉटेल गणपती कृपा परिसरात राहणाऱ्या तरुणाने अचानक महामार्गावर येत वाहने थांबवली। यामुळे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली। वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना काही काळ त्रास सहन करावा लागला। महामार्गाच्या कामामुळे स्थानिकांना घराकडे जाण्यासाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध नसल्याची समस्या संबंधित तरुणानं मांडली। वारंवार तक्रार करून देखील ठेकेदाराकडून आश्वासनांखेरीज कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप देखील त्याने केला। तोंडावर पावसाळा येत असताना ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याचं त्याने सांगितलंय। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे। शिवसेनेतून करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत माजी तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले। रोहा येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी संकटाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारा व्यक्ती आपण असल्याचं सांगितलं। ते रोहा तालुक्यातील शिवसेनेचे फाउंडर मेंबर असून तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी पक्षवाढीसाठी मोठं योगदान दिलंय। मी रोपट्याचं वटवृक्ष केलं असं म्हणत त्यांनी आपल्या कार्याचा उल्लेख केला। दरम्यान 11 जानेवारी रोजी त्यांनी स्वतःहून तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता आणि काही काळ पक्षापासून अलिप्त राहिल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। मात्र 1 एप्रिल रोजी रोह्यात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रमुखांनी कारवाई जाहीर केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ही कारवाई एप्रिल फूल सारखी वाटते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आपल्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचं सांगत शिंदे यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे संकेत दिलेत। तसेच रोहा तालुक्यात नवं नेतृत्व मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत पक्षवाढीसाठी आपले योगदान सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। फक्त जी काय कारवाई केली ती बेकायदेशीर आहे, चुकीची आहे, परंतु त्या कारवाईचं मी मनापासून स्वागत करणार आहे। कारण या रोहा तालुक्यामध्ये नवीन कोणाला तरी शिवसेनेचं नेतृत्व करायला संधी मिळेल आणि नवीन शिवसेना ही जोमाने चालेल आणि जोमाने दिसेल वाढलेली त्या नेत्यासाठी माझ्या निश्चित शुभेच्छा असतील। कारण मी एक मूळचा कट्टर शिवसैनिक आहे। मी 2008 पासून पहिला शिवसेनेत माझा पक्ष प्रवेश 2008ला झाला, तेव्हाही तालुका प्रमुख होतो। त्यानंतरही असंख्य काम केलेत, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्यामुळे अति खोलवरती न जाता जो दिलेला आहे, जो ज्या पद्धतीने माझ्यावरती जी जबाबदारी दिली किंवा मला जो त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बाहेर जा पक्षातून, हे निश्चित येणार आहे। काहीतरी काय माहिती, मी आहे पॉझिटिव्ह माइंडेड, काय मी प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घेतो। म्हणून तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, मी कामगार संघटना काढली तरी पॉझिटिव्ह होतो, एकटाच होतो। मी पक्षात गेलो तरी एकटाच होतो। मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं गेलं तर मी पॉझिटिव्ह जे येतं त्याला मी पॉझिटिव्ह समजतं। जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आज जे होणार आहे, जे काय राजा केनी यांच्या माध्यमातून जे माझ्यावरती ज्यांनी जे काय करण्याचा प्रयत्न केलाय ते देखील चांगलंच आहे असं मी म्हणणार आहे। माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। सिंधुदुर्ग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपरकरांनी नाशिकच्या कथित भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी केसरकरांचे घनिष्ठ संबंध असल्याचा दावा केलाय। उपरकरांनी यावेळी शिक्षण खात्याचा कारभार खरात यांच्या माध्यमातून चालवला जात असल्याचा देखील आरोप केलाय। शिक्षकांच्या बदल्या, शालार्थ ID वाटप यांसारख्या निर्णयांमध्ये खरात यांचा हस्तक्षेप होता असा खळबळजनक आरोप त्यांनी केला।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र डी.एड आणि बी.एड धारक बेरोजगार तरुणांना संधी न देता खरात यांच्या नातेवाईकांना शालार्थ आयडी देण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी किंवा सीबीआय चौकशीची मागणी उपरकरांनी केली आहे. तसेच या प्रकरणात अघोरी कृत्य आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी दीपक केसरकर यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली आहे. दीपक केसरकर या भागाचे आमदार यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्याचं नाव कलंकित केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीपक केसरकरांना पूर्वीपासून बाबा बुवा आणणारे केसरकर असं बोललं जात होतं. जे गडिंग्लजचे बाबा 90च्या निवडणुकीपासून चालू होतं ते प्रत्येक निवडणुकीत आल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला अत्तर लावायला देत होते ते दीपक केसरकरांचे बाबा होते. आणि त्या बाबांमुळे दीपक केसरकर निवडणूक जिंकत होता अशी तिकडच्या त्यावेळेच्या निवडून आलेल्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचं म्हणणं होतं. साहेब अनेक वेळा सांगत होते जे भोंदूगिरी करणारे आज सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन हा कायदा काढला आणि त्या कायद्याचा भंग करणारे मंत्री आणि त्या कायद्याचा भंग करणारे ह्या भागाचे आमदार खऱ्या अर्थाने त्याच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे. त्यांना त्या केसमध्ये जसं चाकणकरांना घेतलं आहे तसं ह्यांना पण सहआरोपी केलं पाहिजे. कारण सर्व राजकीय पुढाऱ्यांना दीपक केसरकरांनीच त्यांच्या पायावर घातलेलं आहे आणि म्हणूनच आज या त्याच्या अशोक कराडची जी पावर वाढवण्याचं काम दीपक केसरकरांनी केलं असल्यामुळे या विरोधात जर एसआयटीने केलं नाही तर शिवसेना आणि सर्व कार्यकर्ते आणि नागरिक या मोठं आंदोलन करेल आणि दीपक केसरकरांचा राजीनामा मागून घेईल. पनवेल महानगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती ममता म्हात्रे यांनी मातृ शिशु आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडलाय. वाढती लोकसंख्या आणि दरवर्षी वाढणाऱ्या गरोदर मातांची संख्या लक्षात घेता हाय रिस्क मातांसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. गरोदर माता आणि नवजात बालकांना वेळेवर सुरक्षित रक्त उपलब्ध होणे अत्यावश्यक असून सध्या त्यासाठी खासगी रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी महानगरपालिकेची स्वतःची अत्याधुनिक मॉडेल ब्लड बँक उभारणे, ब्लड ऑन कॉल सेवा सुरू करणे तसेच हाय रिस्क मातांसाठी डेटाबेस आणि ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. याशिवाय पोषण योजना राबवणे, महिला रक्तदान शिबिर आयोजित करणे तसेच खासगी रुग्णालय आणि रक्तपेढ्यांची ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रक्ताच्या अभावामुळे कोणत्याही माता किंवा बालकाचा जीव धोक्यात येऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. या प्रस्तावामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य सेवेत सुधारणा होऊन मातृ शिशु मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सभागृहानं या प्रस्तावाला पाठिंबा देत तातडीने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. काल महापालिकेकडे मी महिलांसाठीच माझा प्रस्ताव होता की महानगरपालिकेत मॉडेल ब्लड बँक असावी, महिलांसाठी रक्तदान शिबिर असावे राबवावे त्यांनी आणि डेटाबेस आणि ट्रेनिंग असावी जेणेकरून महिलांना सगळ्या गोष्टी सोप्या होतील, त्यांना कुठे जास्त अडचणी नाही येणार. त्यांनी ह्याकडे पॉझिटिव्हलीच पाहिलेलं आहे आणि नक्कीच ते ह्याच्यावर काहीतरी विचार 100% करतील ह्याची मला खात्री आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणी कासू गावचे सुपुत्र चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांना महारक्षक रस्ता सुरक्षा चॅम्पियन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं. नवी मुंबई येथे सारथी सुरक्षा सेवा संस्था आणि ग्लोबल रोड अँड इव्हेंट सेफ्टी यांच्या वतीनं आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चैतन्य पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते पत्रादेवी सिंधुदुर्ग या सुमारे 490 किलोमीटर अंतराचा पायी प्रवास 29 दिवसात पूर्ण केला. या प्रवासादरम्यान त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर आढळलेल्या त्रुटींचा अभ्यास करून सुमारे 60 पाणी अहवाल तयार केला. हा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, संबंधित सचिव आणि कोकणातील लोकप्रतिनिधींना सादर केला. महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी कलाकार शहजाद खान आणि डॉक्टर सिंग अरोरा यांनी मार्गदर्शन केले. तसेच CPR आणि गोल्डन आवर संदर्भातील प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
हा सन्मान समाजासाठी केलेल्या कार्याची जबाबदारी वाढवणारा असल्याची भावना चैतन्य पाटील यांनी व्यक्त केली। रस्ता सुरक्षा, जनजागृती आणि अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या कार्यासाठी मिळालेला हा सन्मान असल्याचं त्यांनी सांगितलं। खेड येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात मंगळवारी मासिक आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। या मेळाव्यात डॉक्टर संतोष कुमार भिसे, सहयोगी प्राध्यापक, शरीर रचना विभाग, वालावलकर हॉस्पिटल देरवड यांनी देहदान, अवयवदान आणि नेत्रदान या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे या विषयांचे महत्त्व पटवून देत समाजात जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली। तसेच हॉस्पिटल सोशल वर्कर सचिन धुमाळ यांनी विविध आजारांवरील उपचार तसेच शासकीय योजनांद्वारे मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली। या मार्गदर्शनाचा उपस्थितांनी लाभ घेतला। यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका रसिका खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला। कार्यक्रमानंतर चहापानाचे आयोजन करण्यात आले होते। चहापानाचा मान नगरसेवक निकेतन पाटणे यांनी दिला। ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत हा आनंद मेळावा उत्साहात पार पडला। रायगड जिल्ह्यातील महाड बिरवाडी येथे पंचक्रोशीतील देव भैरी देवाची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। राज्यासह कोकणातील विविध भागातून हजारो भाविक या यात्रेसाठी बिरवाडी येथे दाखल झाले होते। पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार ग्रामस्थ मंडळी 30 फूट लांबीची देवाची लाट खांद्यावर घेऊन बगाडा ठेवून फिरवतात। या पारंपरिक विधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे उंच बगाड फिरवण्याचा थरार। तरुण वर्ग मोठ्या उत्साहात दोरखंड खेचत बगाड फिरवण्याचा प्रयत्न करत होता। देव भैरी देवाचं चांग भलं या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी विविध मानाच्या पालख्या आणि उंच देवकाठ्या नाचवण्यात आल्या। सोनेरी मुखवटा चढवलेल्या देव भैरी देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गावागावातून आलेल्या सासन काठ्या आणि देव भैरी महाराजांची पालखी बिरवाडी शहरातून खालूबाजाच्या ठेक्यावर वाजत गाजत फिरवण्यात आली। या पारंपरिक यात्रेमुळे बिरवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। रायगड जिल्ह्यातील नांदवी येथे ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। सध्या रायगडच्या ग्रामीण भागात ग्रामदैवतांचा जत्रांचा हंगाम सुरू असून नांदवीतील या जत्रेला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। नोकरीनिमित्त मुंबई आणि इतर शहरात स्थायिक झालेले कोकणवासीय देखील जत्रेसाठी आवर्जून गावात दाखल झाले होते। जत्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आजूबाजूच्या गावातील देवतांच्या पालख्या आणि सासनकाठ्या देवाच्या भेटीसाठी नांदवीत दाखल झाल्या। या जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा। मंदिरासमोरील बगाडावर फिरवण्यात आलेली लाट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। पारंपरिक खालूबाजाच्या ठेक्यावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत लाट फिरवण्यात आली। जत्रेनिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता। या पारंपरिक सोहळ्यामुळे नांदवी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। भाविकांनी ग्रामदैवत श्री बापूजी महाराजांचे दर्शन घेत जत्रोत्सवाचा आनंद लुटला। उरण शहरासह तालुक्यातील विविध भागात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पागोटे, हनुमान कोळीवाडा, बेश्री, वशेडी, करंजा तसेच उरण शहरातील भाजी मार्केट, बाजारपेठ आणि गणपती चौक परिसरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। उरण शहरातील गणपती चौकात श्री हनुमान जन्मोत्सव सामाजिक मंडळाच्या वतीने पहाटे 4 वाजता महापूजेच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली। त्यानंतर हबप सुधीर विश्वनाथ बाळे यांचे कीर्तन पार पडले। भाविकांसाठी उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले। सकाळी 8 ते 12 या वेळेत श्री गजानन प्रासादिक भजन मंडळाचे भजन झाले। दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर शारदा संगीत भजन मंडळाचे विचुंबे गाव यांचे भजन झाले। सायंकाळी श्री हनुमानाची पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। दिवसभर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर तळ कोकणात विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब आणि वेदिका विशाल परब यांनी वेंगुर्ल्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध हनुमान मंदिरांना भेट देत दर्शन घेतले। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। दरम्यान विधान परिषद दावेदारीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर विशाल परब यांनी संयमित प्रतिक्रिया दिली। पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे।
दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीला संपूर्ण तळ कोकणामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात आणि हनुमान देवाचा म्हणजे रामनवमी नंतर जो कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होतो त्या कार्यक्रमाला अनेक ठिकाणावरनं कार्यक्रम ठरलेले असतात. त्या निमित्ताने वेंगुर्लातील आपल्या सर्व कार्यक्रमाला या निमित्ताने आमच्या आज भेटीगाठी मंदिरांमध्ये दर्शन घेणं हे कार्य चालू आहे. यासाठी दावेदार आहात का? भारतीय जनता पार्टी आणि वरिष्ठ जो निर्णय देतील तो आपल्यासाठी मान्य असतात. पण तुम्ही इच्छुक आहात का विधान परिषदेसाठी? कसं आहे, या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा ही अनेक वर्ष मी कार्य करत असल्यामुळे वरिष्ठांचा जो निर्णय असतो तो आमच्यासाठी अंतिम असतो. या संदर्भात तुमचे आणि प्रदेशाध्यक्ष यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे वर्णी लागण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? आता आपण त्यांनाच विचारलेलं बरं असेल, कारण प्रदेशाध्यक्ष म्हणजे आमच्या पक्षाचे सर्व आहेत. ते जे सांगतील ते निर्णय देतील ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझा मान्य आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.